श्री गवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कनकोवळे ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता अनुनिया हे शब्दे विन संवादिजे इंद्रियाने नता भोगिजे बोला आधी झोंबिजे प्रमेयासी। सुंदर असं चिंतन आज आपल्याला बघायचं आहे श्रोते हो। आपण आता गीतेमध्ये प्रवेश केलेला आहे, तसंच मूळ ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आता आपण प्रवेश केलेला आहे। कारण आता जो ज्ञानेश्वर महाराजांनी संवाद तुमच्या आमच्या पुढे मांडलेला आहे तो अत्यंत उत्कृष्ट आणि महत्वाचा आहे। मग याच्या ज्या काही पथ्य आहेत या 3 ओव्यामध्ये आम्हाला बघायच्या। पहिल्या ओवीमध्ये जैसे शारदीचे चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोरत लागे। गीतेचं चिंतन करत असताना आम्हाला सूक्ष्म चिंतन करावं लागेल असं पहिल्या ओवीमध्ये सांगितलं आणि दृष्टांतादाखल एक सुंदर उदाहरण या ठिकाणी माऊलीने दिलेलं आहे। शरद ऋतूतील पूर्ण चंद्र ज्यावेळेस असतो शरद ऋतूमध्ये आणि त्या चंद्राच्या किरणातील सूक्ष्म कण चकोर त्या ठिकाणी प्राप्त करून घेतो, त्याची पिलं सुद्धा अत्यंत कोमल मनाने वेचू शकतात असा याचा अर्थ आहे। मग आम्हाला गीतेचं सुद्धा चिंतन करत असताना चकोराप्रमाणे करावं लागेल। जसा चंद्राच्या प्रकाशामध्ये अमृताचे कण ही दृष्टी फक्त चकोराला आहे। तुम्हाला आम्हाला फक्त उजेड वाटेल चंद्राचा, आज चांगला उजेड आहे उद्या कमी आहे असं भासल आम्हाला, कारण आमच्या जवळ ती दृष्टी नाही जी चकोराजवळ दृष्टी आहे। मग आम्हाला गीतेचं चिंतन करायचं असेल तर चकोराप्रमाणे आम्हाला साधक व्हावं लागेल आणि आम्ही साधक झालो की साधकाला सूक्ष्म दृष्टी प्राप्त होत असते आणि प्रत्येकाने सूक्ष्म चिंतन करावं, वरवरचं बघू नये। कारण शब्द ज्ञानाचे खूप मोठे घोटाळे श्रोते हो। अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषयी लोभी मने साधने ही बुडविली। कारण शब्द ज्ञानाचा घोटाळा आहे, शब्दाचा अर्थ जर नीट नाही कळाला तर विपरीत परिणाम होऊ शकतो। म्हणून गीतेतील हे जे शब्द आहेत, शब्द ब्रह्म आहेत, हे आम्हाला सूक्ष्म बघायचे। जसं चकोराला अमृताचे कण शोधता येतात तसं आम्हाला ह्या गीतेतलं मर्म शोधता आलं पाहिजे। आणि ज्यावेळेस आम्हाला हे गीतेतलं मर्म शोधता येईल ना त्यावेळेस जो आमचा आनंद असेल तो अलौकिक असा आनंद असेल। अशी पहिली ओवी तुम्हाला आम्हाला मार्गदर्शनासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली आहे। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्हाला कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर आमची चित्ताची एकाग्रता अत्यंत महत्वाची असते आणि ती एकाग्रता जर असेल तर आमचं चिंतन सुद्धा चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं। तद्वत आम्हाला ती सूक्ष्म दृष्टी प्राप्त करून घ्यावी लागेल, अर्थात भगवंताच्या कृपेने ती होत असते। सदसद विवेक बुद्धीनं जर आम्ही सातत्यानं जर चांगल्या गोष्टीचा प्रयत्न केला तर ते आम्हाला सहज साध्य होत असतं असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे। प्रामुख्यानं संतांचा असाच अनुभव आहे। म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे संत आहेत आणि या संतांनी तुम्हाला आम्हाला अतिशय सुंदर सोप्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता दुसरी ओवी आपण बघूया। तिया परी श्रोता अनुभवावी ही कथा अति हळुवारपणा चित्ता अनुनिया। आता इथं चित्ताची एकाग्रता करून हळुवारपणे साध्य करावं। चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी या न्यायानं
याचा फायदा काय होईल तर तुका म्हणे गोड लागे तव तव मागे रसना. गीतेच्या एकेक्या श्लोकाचा, ज्ञानेश्वरीच्या एकेक्या ओवीचा हळुवारपणे जर आम्ही अर्थ समजून ते ओतप्रोत ज्ञान आम्ही आमच्या हृदयामध्ये जर साठवण्याचा प्रयत्न केला तर त्या ब्रह्मरसाचा आनंद जरा वेगळा आहे, निराळा आहे, असं ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सांगतात. म्हणून इथं चित्ताची एकाग्रता अत्यंत महत्वाची. आणि ही जर आमची चित्ताची एकाग्रता ज्ञानेश्वरी चिंतनासाठी जर सिद्ध झाली आणि एक एक ज्ञान जर आम्हाला याच्यातलं प्राप्त होऊ लागलं तर आम्ही भक्तीच्या माध्यमातून ज्ञानी होऊ. कारण अगोदर आम्ही भक्तीची कास पकडलेली आहे. तिसरी ओवी जी आहे ती सुद्धा अतिशय सुंदर आहे, आपल्याला बघायची. भक्तीच्याच बळावर आम्हाला त्या ठिकाणी साध्य होऊ शकतं. म्हणून हळुवारपणे चित्तामध्ये त्या सगळ्या गोष्टी हळुवारपणे आम्हाला उतरायच्या. एकदम नसतं होत. आता वाल्याचा वाल्मिकी एकदम नाही झाला. मरा मरा म्हणता रामच होईजे. मरा मराचं राम झालं, राम येत नव्हतं. राम म्हणाले झालं तर अवघड जात होतं, कारण रोज मारायची सवय होती. म्हणून मरा मरा शब्द कित्येक वर्ष जप केल्यानंतर साध्य झालं. ध्रुव बाळाला सुद्धा अनेक दिवस तपश्चर्या करावी लागली, तेव्हा भगवंताची प्राप्ती झाली. तद्वत कुठलाही परमार्थ असू द्या, व्यवहार असू द्या, हळुवारपणे असावा. एकदम झरझर झाडावर जर चढलं तर पुन्हा पडण्याची दाट शक्यता असते, हे लक्षात ठेवा. हळूहळू श्रीमंत होता येतं. एकदम श्रीमंत झालेला सुद्धा बावचळून जातोय, लक्ष देऊन ऐका. म्हणून कुठलीही गोष्ट हळूहळू हृदयामध्ये साठवण्याचा प्रयत्न करा. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, चवी चवी घेऊ घास. आता गुलाबजाम गोड आहे, पण एकदम घशाच्या खाली टाकलं तर काय चव करणार आहे? जिभेला चव कळाली, त्याचा आनंद वेगळा. वा काय छान, आंब्याचा रस आहे, काय सुंदर आहे, केशर आंबा आहे, वा हापूस आंबा आहे, जसं आम्ही म्हणू शकतो. त्याची चव घेतल्यानंतर आम्हाला हळूहळू जर चवी जर आम्ही जर घेतलं तर आम्हाला त्याचा आनंद वेगळ्या पद्धतीने मिळतो. म्हणून अति हळुवार पनचित्ता आनोनिया. आता शेवटची आजच्या चिंतनातली तिसरी ओवी आहे. श्रोते हो, मन लावून ऐका, मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं समजून सांगत आहे. हे शब्दे विन संवादिजे, इंद्रियाने नता भोगिजे, बोला आधी झोंबिजे प्रमेयासी. अतिशय सुंदर ओवी आहे. एखादा विषयी माणूस इंद्रिय नेनता भोगिजे, विषय माणूस विषय भोगत असताना जितका विषयामध्ये रत असतो, तद्वत गीतेचं ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारा ज्ञानेश्वरीमध्ये तितका रत झाला पाहिजे, त्याच्या चिंतनामध्ये मग्न झाला पाहिजे, त्याचं जे ज्ञान प्राप्त तो करून घेतोय त्याच्यामध्ये तो मग्न झाला पाहिजे. त्याच्यानंतर त्याला जो सिद्धांताचा अनुभव येतो तो वेगळा असतो. किंवा तसा अनुभव घेताना सिद्धांत बाजूला ठेवून जर आम्ही अनुभव घेतला तो उपयोग नाही. जसं विषय भोगत असताना विषयासक्त होऊन भोगावं लागतं, तद्वत आम्हाला सिद्धांती होऊन सिद्धांत अनुभवावा लागेल, तेव्हाच आम्हाला हे साध्य होईल. आणि मग तशा पद्धतीचं सूक्ष्म चिंतन आमच्या हृदयामध्ये साठवल्या जाईल, असा तिसऱ्या ओवींचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला. कारण भोगणारा जो भोगी असतो तो विषय भोगी, त्याचं मन दुसरीकडे विचलित होत नाही. त्या विषय भोगामध्येच तो रत झालेला असतो. म्हणून त्या विषयातला आनंद त्याला त्या पद्धतीने घेता येतो. जसं त्याचा आनंद त्याला तिथं मिळतो, तद्वत ज्ञानाला ज्ञानाचा आनंद सिद्धांत रूपाने जर घ्यायचा असेल तर प्राप्त करीत असलेलं सूक्ष्म ज्ञान सिद्धांतापासून निराळं नसावं, असं छाती ठोकपणे माऊलीनं या ओव्यांमध्ये तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे. सुंदर अशा 3 ओव्या आहेत. पहिल्या ओवीमध्ये आपण चकोराचा या ठिकाणी दृष्टांत घेतला. अमृत कण आम्ही वेचले पाहिजे, तद्वत सूक्ष्म चिंतनानं आमची दृष्टी आम्ही दिव्य करून ते ज्ञान आम्ही प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि हे करत असताना दुसऱ्या ओवीमध्ये हळूहळू करा, एकदम नाही होणार. ज्ञानेश्वर महाराजांनी एकदम सोपं केलं आम्हाला. आणि तिसऱ्या ओवीमध्ये आम्हाला एक दृष्टांत विषयाचा देऊन सिद्धांताकडे माऊलीनं आम्हाला नेलेला आहे. अशा सुंदर 3 ओव्या आज आपण चिंतनासाठी घेतलेल्या आहेत. या 3 ओव्या तुम्ही माझ्यासोबत म्हणा आणि आजच्या चिंतनाला आपण या ठिकाणी विराम देऊया.
जैसे शारदीची हे चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोरत लागे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवार पण चित्ता आनोनिया हे शब्दे विन संवादिजे इंद्रियाने नता भोगिजे बोला आधी झोंबिजे प्रमेयासी असं सुंदर चिंतन आज आपण केलेलं आहे. अशाच पद्धतीचं वेगवेगळं चिंतन आता इथून पुढच्या ओव्यांमध्ये येणार आहे आणि सुंदर असा प्रतिसाद तुमचा आम्हाला मिळतो आहे. असंच आमच्याशी एकरूपतेनं राहा. असंच सुंदर सुंदर ज्ञानेश्वरीचं चिंतन मी रोज तुमच्या समोर मांडणार आहे. रोज अनेक भक्त या ठिकाणी वाट बघतात ज्ञानेश्वरीच्या चिंतनाची. त्यांच्यासाठी मुद्दामून रोज ज्ञानेश्वरीच्या ओव्या चिंतनासाठी टाकण्याचा मी निश्चित रूपानं प्रयत्न करत आहे. पुनश्च तुमच्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.